गुरुकुल का मर्यादित राहणार नाही। हा कार्यक्रम म्हणजे सकल हिंदू धर्म जनजागृती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार। यामध्ये सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी, सर्व आखाड्याचे साधू संत मंडळी बोलवण्यात येणार आहे। त्यामुळं आणि बाबा वागीश्वरधाम धीरेंद्र शास्त्री यांची त्या ठिकाणी कथा ठेवण्यात येणार आहे। तुम्हाला तर माहित आहे भक्त हो, धीरेंद्र शास्त्री बाबा वागीश्वरधाम म्हणले की किती पब्लिक या ठिकाणी जमल करायला तयार आहे। एवढे या ठिकाणी सांगतो आणि माझा संकल्प दृढ आहे आणि या ठिकाणी जे जे व्यवस्था या ठिकाणी लागल तर काही सन्माननीय राजकीय मंडळी असो किंवा सर्व काही साधू संत मंडळी, भक्त मंडळी असो, सर्वांचे हा कार्यक्रम पार पडणार आहे। म्हणून या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी गुरु महाराजांनी अर्पण करतो। जे पुढील कार्यक्रम आहे ते या ठिकाणी चालू राहणार आहे। म्हणून कोणी आजूबाजूला थांबलेली मंडळी मंडपामध्ये येऊन बसा, बाजूला थांबू नका। या ठिकाणी माझे दोन शब्द गुरु महाराजांनी अर्पण करतो। जय आनंद, जय जय। नक्कीच महाराज, आपण जी काही मागणी केलेली आहे ती आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेते तर कधी मागे राहतच नाही, तर भक्तजन सुद्धा मागे राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। यानंतर मी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांना अशी विनंती करतो की त्यांनीही आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। तो पूनमताई पवार। धन्यवाद महाराज। आपण या ठिकाणी आम्हा सगळ्या भक्तगणांना 2028 मध्ये होणाऱ्या भव्य अशा कुंभमेळ्याबाबत आपण या ठिकाणी माहिती दिली। संत निवास भूमिपूजन सोहळा श्री तीर्थक्षेत्र आहे। या कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, मंचावर उपस्थित सर्व संतगण, गुरुवर्य या सर्वांना सर्वप्रथम वंदन करून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय खासदार श्री अजितजी गोपछडे साहेब व उपस्थित सर्व सन्मान्य मंच। खरं तर हा मंगलमय पवित्र असा दिवस या सर्व संतगणांच्या गुरुवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातला। इतका उशीर होऊनही भक्त मंडळींची ही मोठ्या संख्येने उपस्थिती म्हणजे आपल्या गुरुवर्यांवर, आपल्या भक्तीवर विश्वास असलेली ही मंडळी। सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि सगळ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानते। खरं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी ऐकायचे, जास्तीचं या ठिकाणी बोलणार नाही। पण महाराज, मंचावर महिलांमध्ये मी आणि मला वाटतं आमच्या मातामाय आम्ही दोघीच या ठिकाणी आहोत, पण मंचाच्या समोर मात्र महिलांची संख्या मात्र खूप मोठ्या संख्येने उपस्थिती आहे। संस्कार, संस्कृती, धर्म आणि अध्यात्म हा आमचा एरिया आहे आणि ही टिकून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही मागच्या अनेक शतकांपासून, अनेक दशकांपासून स्वतःच्या या ठिकाणी खांद्यावर घेऊन आहोत। खरं तर नांदेड जिल्ह्याचं वैभव जर कोणी विचारलं मला कुठं आहे, तर महाराज या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र राहेर या गोदावरी काठावर बाळगीर महाराजांची जन्मभूमी आणि नरसिंहाचं मंदिर, संध्याकाळी जर तुम्ही एकांतात त्या ठिकाणी आलात
तर नांदेड जिल्ह्याचं गतवैभव नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. शतकांपूर्वी हे उभारलेला पूजन सोहळा हा स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी आपण करत आहात. खरं तर खूपच अभिमानाची आनंद ही बाब आहे. खरं तर गुरुवर्यांनी संतगणांनी घेऊन ही वास्तू या ठिकाणी उभा करण्याचं ठरवलेलं आहे. मामा पामरांचं काय आहे, आम्ही पामर आपल्या सेवेत सर्वार्थाने या ठिकाणी सहभागी आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि नक्कीच आपल्यालाही माहिती आहे आपलं तीर्थक्षेत्र आपल्या तालुक्यातील कोलंबी देवस्थान असेल, उमरी तालुक्यातील नागठाणा मंदिर असेल किंवा आपल्या मतदारसंघातील कुठलेही देवस्थान जरी असतील तर आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी देऊन त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी साहेब कुठेही कमी पडणार नाहीत एवढा विश्वास मी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छिते. आणि त्यासोबतच या ठिकाणी साहेबांनी 2,80,00,000 रुपये या आपल्या भागामध्ये रेस्ट हाऊस साठी सुद्धा दिलेले आहेत. त्याची प्रमा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. लवकरच त्याचं काम सुद्धा चालू होणार आहे. आणि राहेर नगरीत सुद्धा आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी 11 कोटी रुपये इतका मोठा निधी दिलेला आहे. आपल्या गावाच्या पुनर्वसनाचा विषय सुद्धा त्या ठिकाणी सोडवलेला आहे. तेव्हा साहेब या देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी किंवा आपल्या बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीच्या उद्धारासाठी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी परत एकदा सांगू इच्छिते. आपण या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. सन्माननीय आपल्या भागाचे आमदार सुद्धा आपल्या मागे आहेत. यानंतर महाराष्ट्रातला दिल्लीतील बुलंद आवाज खासदार अजितजी गोपछेडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपणही उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय खासदार अजितजी गोपछेडे साहेब. मोबाईल काढ कोणाचा. सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी महाशोक देवस्थान श्री क्षेत्र राहेर या संत निवासाच्या भूमिपूजनास कार्यक्रमात उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी वेंकटस्वामी महाराज, आमचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेतले माझे मार्गदर्शक खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय पूनमताई पवार, आदरणीय राजेशजी कुंटुरकर, कवळे गुरुजी, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणरावजी ठकरवाड, माणिकराव लोगावे, उपस्थित सर्व आमचे संत, आमचे सद्गुरू, त्यांच्यासमोर उपस्थित असलेला सगळं भक्त संप्रदाय, आमच्या सगळ्या माता आणि भगिनी, मी या ठिकाणी मला अतिशय आनंद झालेला आहे की मी याच भागातला भूमिपुत्र आहे. माझा मतदारसंघ याच भागाला लागून असल्यामुळे गोदावरी नदीच्या अतिशय पवित्र अशा ठिकाणी एक चांगलं असं पवित्र स्थान उभारत असल्याबद्दल मी या भागातल्या सगळ्या संत महात्म्यांचं आणि माझ्या माता भगिनींचं सगळ्यांनी आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. महाराज, मला अभिमान आहे की माझ्या या भागामध्ये एक अध्यात्माचं एक अधिष्ठान व्हायला गेलं आहे. आमच्या हिंदुस्थानची संस्कृती अध्यात्म, संत महंत या परंपरेनं टिकून ठेवलेली आहे. आमच्यातलं अध्यात्म टिकून आहे म्हणून आज आम्ही सगळेजण टिकून आहोत. आणि तुमच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, खरं तर या ठिकाणी मला आत्ताच पूनमताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, हा अतिशय रम्य परिसर आहे. कुंभमेळ्यातील माझी गोदावरीची माता वाहत इथे येते आणि 2028चा कुंभमेळा आपण आयोजित केल्याबद्दल या सर्व संत महंतांचं आपण पण टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या भागाचा अभिमान आहे. आपल्या भागातला सर्वोच्च मोठा कार्यक्रम होणार आहे.
त्यामुळे जनतेने आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी आपापलं राजकारण विसरून जाऊन आपापसातले मतभेद सगळे बाजूला ठेवून या कुंभमेळ्यासाठी आणि या संत निवासाच्या भूमिपूजनामध्ये आमचे जेवढे काही राजकारणी आहेत, या भागातले जे सगळे मंडळी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून याला हातभार लावण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण हा एक संत माणसाचा एक परंपरेचा पवित्र असा विषय आहे. आमच्या भागात व्हायला लागलेला आहे. माझी भूमी पवित्र व्हायला लागलेली आहे. माझ्या भागातल्या तरुणाला संस्कार मिळणार आहे. माझ्या भागातला धर्म जागृत होणार आहे. माझ्या भागातला सगळा हिंदू समाज एकवटला जाण्याचं काम आमचे संत महंत करतायत. यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालत आहे. महाराज, तुम्ही फार छोटी मागणी आम्हाला आणि चव्हाण साहेबाला केली. एवढा मोठा विषय तुम्ही करायला लागलेला आहात. आम्ही फार छोटे आहोत. आम्ही तुमच्या पुढे फार क्षुल्लक आहोत. चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण आज या ठिकाणी तुम्हाला वचन देतो महाराज की मी खासदार आहे आणि खासदारकीच्या काळामध्ये 1 वर्षाच्या आत या देवस्थानाला तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याचा आज तुम्हाला मी आश्वासन देतो. 1 वर्षाच्या काळात मी गेल्या 1 वर्षात मी आणि चव्हाण साहेबांनी महाराज म्हणजे अहमदी करा, काही काळजी करू नका. चव्हाण साहेबांचं इंजिन जर माझ्या पाठीमागं लागलं तर अहमध्ये पण होऊन जाईल. आणि मी आणि चव्हाण साहेबांनी आता ताईंनी सांगितलं, ताई नांदेड जिल्ह्यामधले जेवढे तीर्थक्षेत्र आहेत ते आम्ही आणि चव्हाण साहेबांनी विकसित करायचं ठरवलेलं आहे. प्रसाद योजनेमध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, पर्यटन क असेल तर त्याला ब मध्ये घालायचं, ब मध्ये असेल त्याला अ मध्ये घालायचं. आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या साधू संत मंडळींचं संत निवास आहे, सगळ्या ज्या ठिकाणी कोलंबीचे गंभीरवन असतील, नराच्या महाराज असतील, आमचे उमरटचे महाराज असतील, सगळ्या मंदिराला प्रसाद योजनेतून 5 ते 10 कोटी रुपये आणण्याचा आम्ही दोघांनी निश्चय केलेला आहे. आम्ही 2 खासदार आहोत. वरी नरेंद्र मोदी आहे, खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि साधू संतांचा आशीर्वाद नरेंद्र मोदीला आहे. त्यामुळे काय काळजी करू नका, पैशाची चिंता करू नका. आम्ही दोघंही सक्षम आहोत. या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण अध्यात्माची ज्या ज्या ठिकाणी कमी पडेल महाराज, ते सगळे भरून काढण्याची ताकद आमच्यात आणि आमच्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. पण तुम्ही म्हणसाल तुम्ही सगळ्याला सांगितलं, पण तुझं काय? बरोबर आहे, सगळ्याच सांगायला असतो, सगळ्या राजकारणाला टाका म्हणाला. आणि गोपछडे तुझं काय? तर मी आज या ठिकाणी वचन देतो महाराज, आम्ही खरं तर उशिरा आलो, त्याच्याबद्दल सगळ्याची माफी मागतो. आमच्या दोघांची खासदारकी अजून 5 वर्ष आहे. त्यामुळे मी तरी माझ्या वतीनं आज या ठिकाणी मी जाहीर आपल्याला अभिवादन देतो. संत महात्म्यांच्या चरणी मी आज साष्टांग दंडवत घालून देतो. माझ्या राज्यसभा खासदार निधीमधून दरवर्षी 25 लाख रुपये या ठिकाणी संत निवासाला देण्याची मी घोषणा करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे जे काही गरज पडेल आपल्या समाजामध्ये जाईल. तुमच्यासाठी भीक मागा म्हणलं तर भीक देखील मागेल. तुमच्यासाठी समाजामध्ये जाऊन गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत माझ्या या भागामध्ये माझा आरळी सर्कल साहेब इथून जवळ आहे. नायगाव आणि बिलोलीच्या सीमेवर असलेला हा इथला सेंटर आहे आणि गोदावरी नदी पवित्र आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आठवण करून देतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी पण या ठिकाणी घाट बांधलेला आहे. तिथं देखील सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. तिथे घाट देखील अहिल्यादेवींच्या काळामध्ये झालेला आहे. आज संतांची मांदियाळी येथे आलेली आहे. साधू संत येते घरात पोहोचीत दिवाळी दसरा. खरं तर एवढे मोठे संत माझ्या या मायभूमीमध्ये, माझ्या या कर्मभूमीमध्ये बघितल्याच्या नंतर माझे देखील डोळे आनंदाने पाणावले आहेत. माझी छाती भरून आलेली आहे. एवढे संत नांदेड जिल्ह्यातल्या एकाच ठिकाणी, हे काही सोपी गोष्ट नाही. संत सगळे एका जागी येणं म्हणजे जागा पवित्र होणार. ही जागेला काहीतरी अध्यात्माचं रूप आहे. आणि ही जागा भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कारण मी आणि चव्हाण साहेबांना जरी समजा तीर्थक्षेत्र अ मध्ये जरी घालायचं ठरवलं तरी शासन हे किती लोक येतात, किती लोक दर्शनाला येतात, किती मायमाऊली येतात, याचं वर्गीकरण होत असतं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त जागृततेनं या भागामध्ये या संत निवासाचा, बाळगीर महाराजांच्या मठाचा या ठिकाणी प्रचार प्रसार झाला पाहिजे. आताच मला इथं कळण्यात आलं
साधू संत मंडळी आहेत, वारकरी संप्रदाय आहे, शिव संप्रदाय आहे, मानवा पंथ आहे, आनंद दत्त संप्रदाय, या सगळ्या संप्रदायातली साधू संत मंडळी या ठिकाणी राहणार आहेत। एक पवित्र गोष्ट अशी आहे, 1028 भक्तगणाचं सामूहिक पारायण झालं। टाळ्याच्या कडकडाटात स्वागत करा आणि सांगता समारोह कधी झाला साहेब? रात्री 9 वाजेपासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत झालं आणि काकड आरतीने सांगता केली। साहेब आपण या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करू की आपण 2 ते 3 तास आम्ही उशीर आलो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे हात जोडून पाय जोडून आम्ही माफी मागतो। कारण एवढ्या पवित्र कार्यक्रमाला आम्ही वेळेवर यायला पाहिजे होतं, आमच्या पुढे धर्मसंकट होतं, त्यामुळे आम्ही अडचणीत पडलो। महाराज आपण आम्हाला क्षमा कराल, पण या क्षमा आम्हाला तेव्हाच कराल जेव्हा आमचा भरघोस निधी तुमच्याकडे येईल, जेव्हा आम्ही तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून तुम्हाला साहेबांनी आम्ही मिळून पूर्णपणे ताकद लावू आणि या भागातला संत निवासाच्या माध्यमातून या भविष्यातील संपूर्ण भागातील जनतेला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन करणं आणि या भागातली जनता आमची संस्कारक्षम होणं, याचं मोठं काम माझ्या भागात व्हायला लागलेलं आहे। संत निवास यायला म्हणजे काय व्हायलंय, माझ्या भागातले तरुण दारू पिणं बंद करणार, निर्व्यसनी होणार, आमच्या भागातले पोरं तंबाखू खाणं बंद करणार, बिडी ओढणं बंद करणार, धर्माचं काम करणार, संस्कारक्षम होणार। एवढा मोठा फायदा माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय आणि हिंदू धर्माचा संस्कार माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय। माझ्या भागातले तरुण हिंदू धर्मावर प्रेम करायला लागतील, माझ्या भागातले तरुण साधू संतांवर प्रेम करायला लागतील, माझ्या भागातले तरुण हे हिंदू धर्मामधले वेद उपनिषदापासून दत्त संप्रदाय, महानुभाव पंथापासून आनंद दत्त संप्रदाय, अनेक संप्रदाय, शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, संत मंडळीच्या सहवासात राहून माझ्या या भागातले तरुण हे पूर्णपणे संस्कारित होणार आहेत। याच्यासारखी मोठी पर्वणी कुठंच नाही। एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असल्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि 6 वर्ष मी आणि साहेब खासदार आहोत। आम्ही पूर्णपणे ताकदीनं या संत निवासाच्या उभारणीपासून ते नंतरच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही दोघंही जिवंत असेपर्यंत या संत निवासाची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम। धन्यवाद साहेब, आपण आम्हाला खरोखरच आश्वासित केलेलं आहे आमच्या तीर्थक्षेत्राचा विकासच होणार आहे। यानंतर ज्यांच्याजवळ समृद्ध विचारांचा खजिना आहे, माया ममतेची मोठी माया आहे, लोक कौतुकाचा मोठा संग्रह आहे आणि ज्यांच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे, असे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे। सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब। त्याला लावू देते, त्याला स्टँड खाली नाही श्री तीर्थक्षेत्र राहेर दादा मागे दादा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे संपन्न होणाऱ्या संत निवासाच्या भूमिपूजन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले परमपूज्य धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, श्री रत्न मंदिर मठ संस्थान पिंपळगाव, त्याचबरोबर आदरणीय महाराजांच्या आजच्या या अतिशय धार्मिक सोहळ्याला उपस्थित असलेले संपूर्ण जिल्ह्यामधून आलेले संत महंत आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज, श्री संत रुद्रगीर गुरु देहाळगीर महाराज आजच्या या धार्मिक सोहळ्याला
मोठ्या आस्थेने आणि मोठ्या प्रेमाने उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व माझी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला विलंब आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की आज या सोहळ्यामध्ये यायचं होतं पण दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमात विलंब झाला आणि त्यामुळे इथे येण्याला विलंब झाला. परंतु आज माझ्यासोबत या ठिकाणी आलेले खासदार अजित गोपछेडेजी, ताई पवार, राजेश कुंटुरकर, महाराष्ट्र कवळे गुरुजी, गोविंद सिंह नागेलीकर, सहकारी अजित गोपछेडे यांनी बरीचशी आश्वासनं दिली आणि त्या सर्व आश्वासनामध्ये मला तरी सहभागी करून घेतला. आपण चव्हाण साहेब माझ्याबरोबर आहे, मी आहेच असायचं, म्हणजे काही नाही आहे. गोपछेडे हे अतिशय हुशार असे ग्रस्त आहेत, हुशार म्हणजे खऱ्या अर्थाने हुशार आहेत. आणि आम्ही दोघंही मिळून नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्या त्या भागातल्या सन्माननीय आमदार सोबत घेऊन या जिल्ह्याचा विकास, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री भाऊ आता देवेंद्रभाऊ फडणवीस आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी या दोघांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपलं हे सगळं काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. मला काम सांगितलं एवढं चांगलं काम होत असताना आम्ही त्याच्यापासून वेगळं राहू शकत नाही. आमचे आमदार या ठिकाणच्या राजेश पवार, पूनमताई आणि खासदार गोपछेडेजी, मी स्वतः, आम्ही सर्वजण मिळून या भागातल्या ज्या काय आपल्या संकल्पना आहेत, ते आपण संकल्प केलेले आहेत, ते काम पूर्णत्वास नेलं पाहिजे, ते काम पूर्णत्वास गेलं पाहिजे. आणि त्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे ते निश्चित आगामी काळात आम्ही करणार आहोत. आपण मला जे सांगितलं की 2027 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकचा कुंभमेळा होणार आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथील उगमस्थान असलेली झालेली गोदावरी माता ही श्री क्षेत्र आहे. श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांच्या जन्मभूमी महाशुभ देवस्थानला भिडून वाहत असल्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण काळ राहणार आहे. आणि 2028 मध्ये हा महाकुंभमेळा आपल्याला या ठिकाणी करायचा, याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. मोठं काम आहे. या पवित्र गोदावरीवर नाशिकपासून उगम होतो आणि आपण तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये आपली नदी पुढे जाते. तो आपण पाहाल, या गोदावरीने पूर्ण नांदेड मराठवाड्याला सांभाळला आहे. या मराठवाडी तहान भागवलेली आहे. तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन लोक पवित्र झालेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन नदीचं दर्शन घेतात आणि मग गोदावरी मातेला नमन करून आपलं शुभकार्य करतात. अशा प्रकारची प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये कार्यरत आहे. आणि त्यामुळे गोदावरी मातेच्या चरणाला आपण त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं आणि त्या माध्यमातून कुंभमेळ्यासारख्या मोठ्या गावात पाहिला. अलाहाबादचा कुंभमेळा किती महान झाला, मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्या ठिकाणी सहभागी झालेली एवढी उत्तम व्यवस्था होती. मी तर म्हणजे त्याच धर्तीवर आपल्या या कुंभमेळ्याची व्यवस्था सुद्धा 2028 मध्ये चांगली उत्तम आपल्याला करता यावी आणि सर्व भाविकांच्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या संत महंत आणि बाकी राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातली जी जी मंडळी या ठिकाणी येते त्यांच्या स्मरणात हा सगळा सोहळा व्हावा अशा प्रकारची पवित्र भावना जशी आपली आहे तशी आमची सुद्धा मनात इच्छा आहे की आपण जे सांगाल तो आदेश मानून तो पूर्णत्वास गेला पाहिजे ही आमच्या सर्वांची भावना आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बांधकाम करणार आहोत. आपलं संत निवास या ठिकाणी बांधणार आहोत. होणारं संत निवास हे या ठिकाणची एक ऐतिहासिक वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे संत निवासाचा भूमिपूजन सोहळा ही फक्त इमारत बांधणं किंवा पायाभरणी करणं यापुरती मर्यादित नसून की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा पुढे सोडून ठेवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही संत परंपरा जी आपण मागे लावलेली आहे ती कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहिली पाहिजे. आणि संत निवास म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटचे बांधकाम असणार नाही, ही वास्तू ज्ञानाचे मंदिर आणि समाजसेवेचे आधारस्थान अशा प्रकारची वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे या वास्तूमध्ये भविष्यात होणारं सत्संग, कीर्तन, प्रवचन, सेवा आणि सामाजिक उपक्रमांसाठी वास्तू निश्चित सहाय्यक उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या परिसराला
एक भव्य असं स्वरूप येणार या सगळ्या परिसरामध्ये जो आपण विकास करण्याचं जो नियोजन आहे 2028चा होणारा सोहळा त्याची तयारी 2025ला आपण सुरू केलेली आहे. आमचा स्वार्थ नाही, धार्मिक काम आहे. आदरणीय मोदी साहेबांनी देशामध्ये देवस्थानं त्या ठिकाणी डेव्हलप केली. आपण राम मंदिराचं काम जे वाटत होतं ते मोदी साहेबांनी राम मंदिराचं मोठं काम केलं. गावावी लोकांनी मिठा दिला, त्या ठिकाणी गावोगावी आपण राम मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा हातभार प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष लागलेला आहे. अयोध्येला मोठं काम झालं, अलाहाबादला देवस्थान मोठे डेव्हलप झाले. तर मला वाटतं की उत्तर भारतात झाली. देशामध्ये सर्वत्र देवस्थानाचं जे काही सौंदर्यीकरण म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, विकासाची कामं म्हणा, की जी काय झाली ती आदरणीय मोदी साहेबांच्या एकंदरीत संकल्पनेतून, त्यांच्या विचारातून आणि खऱ्या अर्थाने ईश्वराला मानणारे राजकारणात जरी असलो तरी सुद्धा देवाला, ईश्वराला, संतांना मानणारे जे कोणी पंतप्रधान त्याच्या क्रमांकावर नाव आहे असं मी म्हणलं तर तुम्ही ठरवलं. आणि त्यामुळे मोदी साहेबांचा आशीर्वाद, सहकार्य आपल्या कामाला नक्की लागणारच आहे. देशाचे पंतप्रधान हे लहान माणूस नाही आहे. त्यांनी जर मनात आणलं की हे काम चुटकीनिशी होण्यासारखा विषय आहे. फार प्रतिष्ठान तर आहेच, पण या विकासात्मक कामामध्ये नेमकं काय काय करण्याची गरज आहे की जी संकल्पना आपली एकदा मुख्यमंत्र्यांच्या म्हणून नेऊ, आपण सादरीकरण करू आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याला क्षेत्राचा योग्य दर्जा मिळावा आणि त्यातून या कामाला अधिक चालना मिळेल. स्वरूप त्याची प्रोसिजर आहे ती कंप्लीट आपण करू आणि या भागाला चालना मिळेल, या कामाला चालना मिळेल हा त्यातून मुख्य उद्देश आहे आणि ते झालं पाहिजे. महाराष्ट्रातली जनता ही संत म्हणताना देवाधिकाला मानणारी जनता. आपण पाहतो की एकत्र येतात, देवाधिकाला त्या ठिकाणी आपलं नतमस्तक करतात, अभिवादन करतात आणि आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, त्या देशाचं बरं व्हावं आणि राज्याचं बरं व्हावं आणि कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा अशा प्रकारची अपेक्षा त्या सर्व या ठिकाणी बसलेल्या माता, विशेषतः महिला मोठ्या प्रमाणावर आहेत. महिला भगिनी आहेत, आपले पुरुष सहकारी आहेत. त्या सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ईश्वराचं नामस्मरण करा, संतांचा आशीर्वाद घ्या आणि मग विकासाच्या कामाला लागा. ही भूमिका मात्र सर्वांच्या मनामध्ये प्रामाणिकपणे आहे. कोणी यापासून वेगळा नाही आहे. जो जो हिंदुत्वाला मानतो, हिंदू धर्माला मानतो आणि जो जो ईश्वरावर भक्ती करतो त्याच्या मनात एवढी प्रांजळ भावना आहे की देशाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्तीतून गेलो, संकटातून गेलो, पूर आला, घर उद्ध्वस्त झाली, शेती उद्ध्वस्त झाली. अशाही परिस्थितीमध्ये आपण न डगमगता पुन्हा उभं राहिलो. आणि आशा कोणावर आहे? ईश्वरावर आहे. भक्ती कोणावर आहे? देवावर आहे. मनामध्ये ही भावना आहे काही जरी झालं तर शेवटी वाचवणारा आपला देवच आपला वाचवणारा आहे. ही भावना आणि भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा याच मताचे आहेत की चांगलं झालं पाहिजे, राज्याच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि जे बोलायचं ते पाहिजे ही त्यांची भावना आणि भूमिका आहे. ते मला प्राचार्याने सांगितलं पाहिजे. तर मित्र, आम्ही सुद्धा म्हणजे सहकारी, मी सुद्धा व्यक्तिगतरित्या सुद्धा ईश्वराला, देवाला, संतांना, महंताला मानणारा माणूस आहे. रोज घराच्या बाहेर पडायच्या अगोदर देवाचं नामस्मरण 10 मिनिटे का होईना देवाचं नामस्मरण करतो, ईश्वराचा आशीर्वाद घेतो आणि नंतरच बाहेर पडतो. त्याला मुद्दा म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे तुमच्या आमच्या भावना काही वेगळ्या नाही आहेत. कुठली गोष्ट मी कृत्रिमता नाही आहे, कुठल्या गोष्टी मी दिखावा नाही आहे. आम्ही जे इथे आलेलो आहे कुठला राजकीय हेतू नाही आहे, पण संतांनी हुकूम दिला आम्ही आलो आणि आपण सांगितलं आम्ही आलो. उशीर झाला मला मान्य आहे, परंतु या सगळ्या भावनेच्या मध्ये एकच भूमिका आहे. या ठिकाणी एक चांगलं काम होतंय, एक तीर्थक्षेत्र उभं टाकतंय आणि राहायला पहिल्यापासून एक प्राचीन परंपरा आहे की राहायला तीर्थक्षेत्र देवस्थान आहे. ती पहिल्यापासून या ठिकाणची संकल्पना आणि ती पूर्णत्वास याच्या पुढे जाते आहे. इतिहासामध्ये नोंद घेतलं जाईल, इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिलं जाईल, अशा प्रकारचं भव्य दिव्य काम व्हावं अशी मानसिकता आपल्या सर्वांची, आमची भूमिका तीच आहे. हातभार लागावर चांगलं काम व्हावं आणि संतांचा आशीर्वाद नेहमी याच्याबरोबर राहावा अशा प्रकारची या सर्व चांगल्या कामामध्ये निश्चित मार्गे हा विषय मार्गी लागेल याबद्दल मला शंका नाही आहे. अधिक वेळ मी घेत नाही आहे. आदरणीय संतांचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या चांगल्या कामासाठी आम्हा सर्वांचा हातभार नक्की लागणार ही ग्वाही देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण खरोखरच आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि आपला शब्द हा अंतिम असतो.
आपण जो बोलाल तेच करता आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की आपल्या या देवस्थानाला अदर्जा मिळून आपल्याला जास्तीत जास्त कसा मिळेल निधी यासाठी आपण प्रयत्न करणार आहात. धन्यवाद साहेब. यानंतर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आता आपण अशाच ज्ञानाच्या आणि भक्तीच्या विचारांचे श्रवण करूया जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी अध्यक्ष समारोप करा. श्री संत समर्थ बाळगे महाराज के, श्री दत्तात्रेय महाराज के, सनातन हिंदू धर्म के, सब साधु संतन के. सन्माननीय परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स महाराज यांचे या ठिकाणी अध्यक्ष समारोप. समर्थ श्री बाळगे महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की. आवाज सगळे जेवलेले आहात. आम्ही जेवलेलो नाही, पाणी सुद्धा पिले नाही, सकाळी पाणी पिले. लक्षात आवाज मला जरी कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा. का ते एवढं इथं सर्व साधू संत आहेत. आपण बसलेली जी भूमी आहे इथं समोर जी दिसते ते नरशिव मंदिर खूप पुरातन आहे. मानभाव पंथाचं मंदिर आहे. संत बाळगेरे महाराज जन्मभूमी जन्मलेली भूमी गाव आहे आणि त्यांचे चरणकमल इथे लागलेली भूमी आहे. म्हणते मी तुमचा आवाज जरासा जोरात काढला तर माझा जरी आवाज कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा. समर्थ बाळगेरे महाराज की, सनातन हिंदू धर्म की. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. एवढा मोठा जनसमुदाय समर्थ नारायणगिरी महाराज वडगुंपा माहूर त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये संकल्पना तयार झाली. पिंपळगावचा कार्यक्रम बघून त्यांनी आमच्या पुढे त्यांची यथा कार्यक्रम झाल्यानंतर व्यक्त केली. त्यावर आम्ही त्यांना म्हणलं महाराज तुम्ही सर्व आखाड्याचे संत, तुमचे सर्व संत एकत्रित बसा आणि भक्तवर्ग एकत्रित बसा आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. का तर पिंपळगावचा जे कार्यक्रम होता तो आगळा वेगळा कार्यक्रम होता आणि सनातन हिंदू धर्मासाठी होता. त्याच्यासाठी लागणारे जे बळ आहे ते सर्व दत्तात्रेय महाराजांनी आम्हाला दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व साधू संत त्यात उपस्थित होते आणि महाराज संत मंडळी त्या कार्यक्रमात सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि सर्व संतांनी मनपूर्वक त्या कार्यक्रमाचं स्वागत केलं. राजकीय लोकांचा तेच राजधर्म आवश्यकच आहे. अशा धर्म कार्यासाठी राजकीय लोकांचे सुद्धा योगदान आवश्यक आहे. म्हणून आम्ही अशोकरावजी चव्हाण खासदार, माजी मुख्यमंत्री, फक्त आमचे गोविंदराव भोकरची काही मंडळी गेलो आणि त्यांना सूचना केली जे आवश्यकता आहे फक्त गव्हर्नमेंटची जे काही योगदान लागते आणि त्यांनी एका फोनवर सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यातून करून दिलं आणि कार्यक्रम यशस्वी झाला. जे पोलीस खाता असो, अग्निशमन दल असो, आरोग्य खातं असो, सर्वांचं योगदान, सर्वांचे जे अधिकारी असतात. पिंपळगावला मीटिंग झाली. अशोकराव साहेबाला त्या कार्यक्रमात येता आलं नाही का तर त्यांना सुतक पडलं आणि नारायणगिरी महाराजांनी बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीमध्ये राहेर गावामध्ये कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे तुमच्या जमलेले जनसमुदाय, भक्तवर्ग, शिष्यमंडळी सर्व अंतकरणापासून तयार दिसतात. का तर या जे कार्यक्रम करायचे आहे आता आनंद संप्रदाय मी एक माहूरगडच्या पायथ्याशी इतकाच बसलेला आहे. व्यापकता नाही आहे, व्यापक पलीकडे गेलेला नाही आहे. म्हणून तुम्हा सर्वांना हे सगळं सोडून धर्मासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून संतांच्या सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा. का तर काळाची गरज आहे. सर्व संतांच्या चरणी कुठं कमी जास्त होते. बाळगीरे महाराजांचा माझा एकदा संवाद झाला होता मरवली गावामध्ये उत्तम पाटलाच्या घरी. महाराजाला थोडीशी चक्कर येत होती, गोळ्या घेतात. महाराजाला म्हणलं बाळगीर बापूला म्हणलं बापू कोणीतरी लवकर विद्यार्थी गादीवर बसवावं, तुमची तब्येत बरोबर नाही. अरे म्हणले दत्त्या सगळं करते
त्याची परिस्थिती मला नारायणगीर महाराज असं बघून त्यांना असं वाटतं की बाळगीर महाराजांचे जे शब्द आहेत ते पूर्णताला जात आहेत. वय कमी आहे, संकल्प त्यांनी खूप मोठी केली आणि ती संकल्प पूर्णताला नेण्यासाठी राजकीय लोकांची बी आवश्यकता आहे आणि राज आसरा आवश्यक आहे. धर्म करण्यासाठी राज आसरा आवश्यक आहे. आणि या सध्याच्या घडीला भारतामध्ये जे मोदी सरकार ते महाराष्ट्राचं सरकार येथून तेथून सनातन हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत. आताच अशोकराव साहेबांनी सांगितलं, गोपीचंद साहेबांनी सांगितलं, मुरनालाताई पवार त्यांनी सांगितलं, त्यांच्या पतीच्या आमदाराच्या वतीनं त्यांचे सर्व जे मंडळी इथं आलेली आहे सर्व धार्मिक आहेत, सर्व अध्यात्माला मानणारे आहेत. अशोकराव साहेबांसंग आमचे 2017 मध्ये आमच्या कार्यक्रमात त्यांनाही विचारलं, तुम्ही नामस्मरण नित्यनेम काही करता की नुसतं राजकारण करता, हे त्यांना विचार. त्यांनी सांगितलं मी दिवसाभर सकाळी उठल्या कुठेही बाहेर जातेस नामस्मरण पूजा नित्यनेम करत असतो. तर खूप चांगली गोष्ट आहे. गोपीचंद साहेब सुद्धा खूप चांगले बोलले, त्यांना इंजेक्शन द्यायची सवय पडलेली आहे पहिली, त्याच्यामुळे बोलून सुद्धा इंजेक्शन त्यांना देत आहेत हे मला आज ऐकले मी. पण इंजेक्शन नुसते बोलून देऊ नये, राजकीय लोकांना ते काम करून दाखवावं. हे कार्यक्रम तुमचा आहे, केवळ संतांचाच नाही. का तर तुम्ही सुद्धा ग्रस्त आश्रम स्वीकारलेले आहात. ग्रस्त आश्रम लोकांनी त्याच्यामध्ये तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या सर्वांची सर्व जनतेचा तुम्हाला योगदान आहे आणि त्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सर्व योगदान द्यायला पाहिजे. जरी महाराज लहान आहेत, वयानं लहान आहेत, पण बुद्धीने चांगले विचारवंत आहेत. म्हणून सगळ्या आमचे किवळेकर महाराज यांना घेऊन ते सर्व आमचे डोलारचे श्यामगिरी महाराज याच्यामध्ये सहभागी आहेत, कोलंबीचे बापू आहेत, हे सर्व मंडळी कोऱ्यागिरी महाराज बरोबर सगळ्यांचे संतांचे मला नावपाठ नाहीत, पण सर्व संत मंडळी यांच्या कार्यक्रमात सगळ्यात. म्हणून राजकीय लोकांना सुद्धा आसरा तितकाच मोठा आवश्यक आहे. का तर इथं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम करायचा म्हणजे आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कमीत कमी 10 लाख पब्लिक जमा होऊ शकते, याचं तुम्हाला अंदाजा जरी नसेल तरी आमचा पिंपळगावचा आमचा अंदाज आहे. आम्ही फक्त 2च घंटे लोकांना माहीत झालं तेवढ्यामध्ये पब्लिक पिंपळगावला